तुम्ही कधी एक दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवताना पाहिला आहे का? पहिल्या दिव्याची ज्योत कमी होत नाही, प्रकाश वाढतो. हीच आहे खऱ्या नेतृत्वाची मानसिकता. यशस्वी लीडर तो नाही जो एकटाच चमकतो. यशस्वी लीडर तो आहे जो आपल्या आसपास अनेक सूर्य उभे करतो. कारण नेतृत्व म्हणजे मालकी नाही, नेतृत्व म्हणजे विस्तार. ही आहे क्षमतेची प्रतिकृती तयार करणे, धैर्याची प्रतिकृती, स्पष्टतेची प्रतिकृती, उपाय शोधणाऱ्या विचारांची प्रतिकृती. व्यक्तिमत्वाची कॉपी नाही, तर नेतृत्व शक्तीची कॉपी. कमकुवत लीडर अनुयायी शोधतो, मजबूत लीडर उत्तराधिकारी तयार करतो, दूरदृष्टी लीडर तयार करतो अनेक लीडर. का? कारण वाढ एका मेंदूवर अवलंबून राहू शकत नाही. संस्था, राष्ट्र, कुटुंब, टीम तेव्हाच वाढतात जेव्हा जबाबदारी वाढते. जर सर्व काही एका हिरोवर टिकले असेल तर अपयश फक्त एका चुकीवर आहे. खरा प्रश्न असा आहे, तुम्ही अवलंबित्व तयार करत आहात की तुम्ही क्षमता तयार करत आहात? परिपक्व लीडर रोज सकाळी एका ध्येयाने उठतो, आज मला कोणाला तरी कालपेक्षा मजबूत बनवायचंय. फक्त प्रेरणा देऊन नाही, तर विचार करण्याची ताकद देऊन. चला समजून घेऊया, नेतृत्वाची प्रतिकृती कशी तयार होते. लोकांना परिस्थितीचा सामना करायला शिकवा. जीवन कधीच परिपूर्ण नसणार. बाजार घसरेल, लोक सोडून जातील, योजना फसतील, आरोग्य बदलेल. जर अडचणीत तुमची टीम तुटली तर तुम्ही लीडर तयार केलेले नाहीत. खरा लीडर शिकवतो भावनिक ताकद. गोंधळात शांत कसे राहायचे, अनिश्चिततेत स्थिर कसे उभे राहायचे, घाबरलेल्या वातावरणात विचार कसा करायचा. जेव्हा लोक तुमची स्थिरता उधार घेऊ लागतात तेव्हाच प्रतिकृती सुरू होते. लोकांना परिस्थिती हाताळायला शिकवा. परिस्थिती नियमांपेक्षा वेगाने बदलतात. मग खरी संपत्ती कोणती? निर्णय क्षमता. सगळे उत्तरं देण्याऐवजी लीडर विचारतो, तुला काय योग्य वाटतं? त्याचा परिणाम काय होईल? दुसरा पर्याय काय आहे? हळूहळू विचार प्रगल्भ होतो आणि एक दिवस ते तुमच्याशिवायही काम करू शकतात. तो दिवस म्हणजे नेतृत्वाचं यश. लोकांना उपाय शोधणारे बनवा. तक्रार करणे सोपे आहे, दोष देणे सामान्य आहे, पण नेतृत्व म्हणतं माझ्यासमोर पर्याय घेऊन या. प्रतिकृती लीडर तो असतो जो खोलीत समस्या नाही तर शक्यता घेऊन येतो. कौशल्य जाणीवपूर्वक द्या. महान लीडर सांगतात ते चर्चा कशी करतात, लोकांना कसे समजून घेतात, प्राधान्यक्रम कसे ठरवतात, चुकांमधून कसे सावरतात. ते त्यांचं अंतर्गत सॉफ्टवेअर उघडं ठेवतात. कारण जर ज्ञान नेत्यापुरतंच राहिलं तर संस्था कमकुवत राहते. ऊर्जेत स्वावलंबन निर्माण करा. तुमची उपस्थिती प्रेरणा द्यायला हवी, पण अनुपस्थिती अडथळा बनू नये. जर तुम्ही नसताना काम थांबत असेल तर ते नेतृत्व नाही, अवलंबित्व आहे. त्यांना शिस्त द्या, लय द्या, स्वतःहून काम करण्याची वृत्ती द्या. खरं नेतृत्व विचारतं, मी नसताना किती लोक माझ्यासारखे विचार, निर्णय आणि कृती करू शकतात? हीच वाढ आहे, हीच वारसा आहे. इतिहास बघा. महात्मा गांधींनी फक्त अनुयायी तयार नाहीत केले, तर हजारो लोक उभे केले जे स्वतः नेतृत्व करू शकतील. शिवाजी महाराजांनी प्रेक्षक नव्हे तर सेनानी घडवले. त्यांची ताकद त्यांच्या उपस्थितीत नव्हती, तर वाटलेल्या क्षमतेत होती. प्रतिकृती म्हणजे वागणुकीची नक्कल नाही, ती म्हणजे तत्वांची ज्योत पेटवणे आहे. व्यक्तिमत्व जात नाही, पण मानसिकता जाते. लीडर आपल्या लोकांना काय देतो? संकटात धैर्य, गोंधळात शांतता, अव्यवस्थेत रचना, अपयशात आशा, धुक्यात दिशा, कामात मालकी. जर हे पसरत असेल तर नेतृत्व यशस्वी आहे. एक कठोर सत्य, काही लीडर ताकदवान लोकांना घाबरतात, कारण असुरक्षितता नियंत्रण शोधते. पण खरा लीडर वाढ साजरी करतो. तुमचे लोक वाढले तर तुम्ही वाढलात. तुमच्या यशाचा अंतिम प्रश्न काय? जर तुम्ही उद्या नसाल तर किती लीडर उभे राहतील? सुपर हिरो बनणं थांबवा. नेतृत्व निर्माण करणारी फॅक्टरी बना. कारण शेवटी पदं बदलतात, खुर्च्या बदलतात, सत्ता बदलते, पण तुम्ही तयार केलेले नेते तुमचं जिवंत विचार बनतात. दररोज स्वतःला विचारा, आज माझ्यामुळे कोणाची क्षमता वाढली? कोण अधिक धैर्यवान झाला? कोण आता माझ्याशिवाय उपाय शोधू शकतो? जर उत्तर आहे, तुम्ही लीडर आहात. नसेल तर आजपासून सुरू करा. पुढचा दिवा पेटवा, क्षमता वाढवा. लीडर तयार करा जे पुढे नेते तयार करतील. तेव्हाच सामान्य व्यवस्थापन असामान्य वारसा बनतो. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही.
लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू. तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.